हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात व्हॉइस ओव्हरपासून करते आणि आत्ता जस्ट ऑफिसमधून निघाले होते आणि तुम्ही बघू शकता कसलं भारी लाईटिंग आहे. आम्हाला एक नवीन रस्ता भेटला होता आणि मस्त लाईटिंग असते त्या रस्त्यावरती. आणि फायनली स्टँडला आल्यानंतर तुम्ही लाईन बघू शकता ऑटोची. मग जसं तसं नेरूळला पोहोचले. नेरूळला पोहोचल्यानंतर फायनली ऑटो पकडली आणि आज मंडे होता, सो मंदिर जाना तो बनता आहे. सो ऑटोमध्ये बसून मी निघाली थेट मंदिरकडे जाण्यासाठी. आणि या मंदिरला मी खूप दिवसापासून मिस करत होते, कारण जाणं झालंच नाही 2-3 आठवडे आणि इथे आल्यानंतर फायनली बरं वाटलं. अँड वेलकम बॅक. तर मी घरी येऊन मस्त फ्रेशनअप झालेले आहे आणि मस्त दर्शन करून आले शंकरांचं, कारण आज सोमवार होता. आणि नेहमी मी लास्ट 2 वीक्सपासून या देवळात जाणं झालंच नाही. नवीन वर्षात मी पहिल्यांदाच गेले, सो खूप ओव्हरवेल्मिंग झालं, कारण हे मंदिर माझं खूप फेवरेट आहे आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळंच असं फील होतं. सो मला खूप बरं वाटतं दर्शन झाल्यानंतर. आणि सो मी घरी आले आणि आता सगळी कामं झालेली आहे. सो माझ्या डोक्यात एक खुरापाती विचार आलेला आहे, तो म्हणजे काहीतरी बनवायचा. त्यासाठी मी येता स्ट्रॉबेरीज घेऊन आली आहे. आता सध्या स्ट्रॉबेरीजचा सीझन आहे, सो म्हटलं एक्सपेरिमेंट करण्यात हरकत नाही आणि स्वस्तही आहेत. आणि सेकंड थिंग, ही गोष्ट खूप व्हायरल झालेली आहे, ती म्हणजे स्ट्रॉबेरी चॉकलेट. सो म्हटलं एक्सपेरिमेंट व्हायरल आहे आणि एक्सपेरिमेंट करणं तो बनता आहे. त्यासाठी मला माझ्या एका जी ऑफिस कलीग आहे, ऑफिस फ्रेंड, तिने सजेस्ट केलं की तुम्ही जे चॉकलेट वापरणार आहात ते नेस्लेचं वापरा, कारण त्याला टेस्ट चांगली येते. सो मी हे नेस्लेचं चॉकलेट घेऊन आलेली आहे. आणि कीर्ती, जर हे चांगले नाही निघाले तर उद्या तुला बुक्कीत टेंगूळ पडणार आहे, हे लक्षात ठेव. सो येस, आता मी थोड्या वेळातच हे ट्रायल करायला घेते. तोपर्यंत तुम्ही जरा वेट करा. आय विल बी बॅक. ओके, सो मी आलेली आहे किचनमध्ये. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी आणि साईड बाय साईड जी आहे स्ट्रॉबेरी ती मी वॉश करून घेतलेली आहे, जी मी आज आणली आहे. सो आपण याला एका ग्लासात घेऊया जोपर्यंत हे पाणी गरम होत आहे. आणि हे 1 बाय 1 मी याच्यात ॲड करते आता. हे आहे ते चॉकलेट जे आता मेल्ट करायला मी ठेवते. चॉकलेट इकडे मेल्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला स्ट्रॉबेरीवरती पोअर करूया. सो हे असं पातळ करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती मी हे टाकणार आहे. सो याला 5 मिनटं मी फ्रीझरमध्ये ठेवूया, थोडंसं त्याला थंड व्हायला, कारण ते एकदमच गरम आहे. सो 5 मिनटं. ओके, सो स्ट्रॉबेरी चॉकलेट रेडी झालेला आहे आणि मी बेडरूममध्ये आले, कारण किचनमध्ये तेवढी लाईट नाही आहे क्लिअर. सो म्हटलं रिव्ह्यू देताना जरा प्रॉपर देऊया. आय डोंट नो ते कसं टर्नआउट झालं आहे, बट येस, मी असं पोर केलं आणि प्रॉपर पोर नाही झालं आहे, बट आपल्यालाच तर खायचं आहे. लेट्स सी. आता बघूया टेस्ट करून की ते कसं टेस्ट करते. म्हणजे चॉकलेटवरती स्ट्रॉबेरीवरती चॉकलेट टाकून ते छान लागते, आंबट गोड असं चॉकलेट. मला वाटतं आधी अजून जास्त चॉकलेट पोर केलं असताना तर ते अजून छान लागलं असतं. मी ॲक्च्युली व्हिडिओमध्ये बघितलं तर त्यांनी असं वरूनच केलं होतं, सो मी पण तसंच केलं. पण जास्त चॉकलेट पोर करा, म्हणजे जास्त चांगलं लागेल ते. आणि थोडा वेळ ठेवा फ्रीजमध्ये, म्हणजे थंड झाल्यावरती ते अजून छान लागेल. बाय द वे, हे सुद्धा छान झालं, म्हणजे मला तरी आवडलेलं आहे. सो क्वाईट नाईस. मी कोणाचा रिव्ह्यू नाही घेणार यावरती, पण मला आवडलेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. व्हायरल आहे, सो ट्राय करायला काय हरकत आहे. आणि आता सध्या मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, सो ट्राय करा. ट्राय केल्याने काही होत नाही. आता या व्हिडिओला मी इथे एंड करते आणि हे सगळं संपवते. सगळ्यांना थोडं टेस्ट करायला पण देते आणि तुम्हाला भेटते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.